हॅलो फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण या ठिकाणी रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर डिटेलमध्ये स्टडी केला. मान्य आहे, याच्यात काही छोटे छोटे कन्सेप्ट बाकी आहे, त्या आता इथून पुढे आपल्याला घ्यायच्या आहेत. मग सगळ्यात आधी आज आपण या ठिकाणी एक स्मॉल कन्सेप्ट आहे ती स्टडी करूयात, आणि ती म्हणजे कोणती, तर ॲपोमिक्सिस. आय थिंक हा वर्ड आहेत ना, तो तुम्ही कधीतरी 11th ऐकलेला आहे. कुठे डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझममध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. ओके, पण त्यावेळेस ना खूप स्मॉल कन्सेप्ट ही स्टडी केली होती. आता आपण ही टर्म डिटेलमध्ये स्टडी करूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय ॲपोमिक्सिस? ॲपोमिक्सिस इज द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. सिम्पल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन्समध्ये आपण काय बघितलं, एम्ब्रिओ तयार होतो कशापासून, झायगोटपासून. आणि झायगोट कशापासून तयार होतोय, गॅमेटपासून. कशामध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन्समध्ये. करेक्ट. पण ॲपोमिक्सिसमध्ये काय होतं, यस, डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होतो. तो एम्ब्रिओ तयार होण्यासाठी झायगोटचीही गरज नाही, किंवा तो एम्ब्रिओ तयार होण्यासाठी गॅमेट आणि गॅमेटिक फ्युजनची गरज नाही. करेक्ट ना? सो व्हॉट इज ॲपोमिक्सिस? Formation of embryo without formation of gamete and fusion of gamete. एकदा आपण काय करूयात, हे स्टेटमेंट इथे मेन्शन करूयात. सो स्टेटमेंट काय असणार आहे, ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस कसं डिफाइन करणार? ॲपोमिक्सिस एकदम सिंपल सी टर्म आहे. फॉर्मेशन of carrying embryo without formation and fusion of gamete. Fusion of gamete. सो इथे जर बघितलं, गॅमेट फॉर्म होत नाही, किंवा फॉर्म होत असेल तर फ्यूज होत नाही. मग तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न यायला पाहिजे की सर, हे तर असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. राईट, इट इज अ काइंड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. ओके, मग आपण याच्यामध्ये का स्टडी करतोय ते? बिकॉज हिअर सीड गोइंग टू बी फॉर्म. इथे सीड तयार होत आहे, एम्ब्रिओ तयार झालाय. का मी व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मध्ये याला का घेत नाहीये? कारण की त्याच्यामध्ये एम्ब्रिओ तयार होतोय का? नाही. परंतु ॲपोमिक्सिस मध्ये काय फॉर्म होतोय, एम्ब्रिओ फॉर्म होतोय. म्हणून ही टर्म आपण जरा असेक्सुअल रिप्रोडक्शन पासून वेगळी केलेली आहे. ओके, सो म्हणजे मी इथे मेन्शन करू शकतो. सो हिअर एम्ब्रिओ इज गोइंग टू बी फॉर्म इन अ ओव्ह्यूल मोस्टली. राईट, ॲपोमिक्सिस मध्ये मोस्टली हा जो एम्ब्रिओ तयार होतो ना, हा एम्ब्रिओ कुठे तयार होतो? एम्ब्रिओ प्रेझेंट इन कुठे प्रेझेंट असणार आहे? ओव्ह्यूल मध्ये प्रेझेंट असणार आहे. and hence ovule is developed into the seed, and such ovule then develops into seed. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने सेक्सुअल रिप्रोडक्शन्स मध्ये सीड तयार होतात, त्याच पद्धतीने इथे सुद्धा सीड तयार होणार, पण त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही. ओके, सो याला आपण अनयुजुअल सेक्सुअल रिप्रोडक्शन असंही म्हणू शकतो. लक्षात घ्या, हे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, पण इथे सीड तयार होत आहे म्हणून त्याला अनयुजुअल सेक्सुअल रिप्रोडक्शन असंही म्हटलेलं आहे. सो आपण असं एक वेगळ्या वेने डेफिनेशन्स पण करू शकतो बरं का. ॲपोमिक्सिसची डेफिनेशन ती कोणती असणार आहे वेगळ्या वेने? इथे काय तयार होत आहे? सीड तयार होत आहे. सो असंही म्हणता येईल, फॉर्मेशन ऑफ सीड
विदाउट fertilization is called apomixis. त्याला सुद्धा आपण apomixis म्हणायचं. अँड सच अ सीड म्हणजे हे जे सीड आहे त्या सीडला आपण काय म्हणणार आहे, ॲपोमिक्टिक सीड. ॲपोमिक्सिसने तयार केलेलं सीड हे ॲपोमिक्टिक सीड आहे. सो सच अ सीड इज कॉल्ड ॲज ॲपोमिक्टिक सीड. ओके, म्हणजे तुमच्याकडे जर समजा तुम्हाला एखाद्याने विचारलंच की तुझ्याकडे 2 सीड्स आहेत. एक आहे नॉर्मल सीड जे सेक्सुअल रिप्रोडक्शन्सने प्रोड्यूस केलेलं आहे, आणि दुसरं आहे ॲपोमिक्टिक सीड, हे ॲपोमिक्सिसने प्रोड्यूस केलेलं आहे. तर या 2 सीड्स मध्ये डिफरन्शिएशन कसं करणार? ओके, मेजर डिफरन्स कोणता असणार आहे बघा. मेजर डिफरन्स हे जे सीड आहे ना सेक्सुअल रिप्रोडक्शन्सने प्रोड्यूस केलेलं आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहे. करेक्ट ना? सेक्सुअल रिप्रोडक्शन्सने प्रोड्यूस केलं गेलंय म्हणजे त्या सीड्स मध्ये व्हेरिएशन्स असणार आहे. आणि ॲपोमिक्टिक सीड जे असेल ते ॲपोमिक्टिक सीड्स मध्ये व्हेरिएशन असणार आहे का? नाही, व्हेरिएशन्स राहणार नाही. म्हणजे जसे पॅरेंट आहेत ना त्याच पद्धतीने हे सीड असेल ॲपोमिक्टिक सीड. ओके, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स राहणार नाही. Like asexual reproductions, variations are absent in a apomictic seed or next generation produced by the apomictic seed. Okay, ही टर्म झाली apomixisच्या बाबतीत. आता याच्याशी रिलेटेड अजून 2 टर्म दिलेला आहे apomixisच्या बाबतीत. त्या कोणत्या बघा. एक पहिली टर्म तुम्ही कधीतरी स्टडी केलेली आहे ती म्हणजे ॲपोगॅमी. एक टर्म आहे ॲपोगॅमी, आणि अजून एक आहे ती दुसरी म्हणजे ॲपोस्पोरी. ॲपोगॅमी आणि ॲपोस्पोरी. ओके, आता ॲपोगॅमी कशाला म्हणणार माहिती का? हिअर गॅमेटोफाइट डेव्हलप्स इनटू द एम्ब्रियो दॅट इज अ स्पोरोफाइट. गॅमेटोफाइटिक सेल, हॅप्लॉइड गॅमेटोफाइटिक सेलची डेव्हलपमेंट डायरेक्ट एम्ब्रियो मध्ये होत असेल तर त्याला ॲपोगॅमी असं म्हटलंय. आणि ॲपोस्पोरी म्हणजे काय माहितीये का? हिअर द डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल डेव्हलप इनटू द गॅमेटोफाइट. डिप्लॉइड गॅमेटोफाइट त्याला ॲपोस्पोरी असं म्हणणार. तुम्ही म्हणाल सर ॲपोमिक्सिस पेक्षा थोड्याशा या वेगळ्या टर्म्स आहेत. येस, या थोड्याशा वेगळ्या टर्म्स आहेत पण ॲपोमिक्सिसशी रिलेटेड असते. व्हॉट इज ॲपोगॅमी? स्टेटमेंट मी मेन्शन करतो इथे. हिअर ॲपोगॅमी इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. कशापासनं? फ्रॉम फक्त गॅमेटोफाइट नाही मेन्शन करत मी. ओके, नो प्रॉब्लेम. गॅमेटोफाइट मेन्शन केलं तरी चालेल, पण मी एक इथं वर्ड ऍड करतोय तो म्हणजे हॅप्लॉइड गॅमेटोफाइट. हॅप्लॉइड गॅमेटोफाइट. सो इट इज नथिंग बट द ॲपोगॅमी. म्हणजे आता इथे जो एम्ब्रियो तयार होणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे? सो हॅप्लॉइड असणार आहे. सो इन ॲपोगॅमी द एम्ब्रियो is always haploid, and the haploid embryo is always sterile. haploid embryo हा नेहमी कसा असणार आहे? स्टराईल असेल. मीन्स इट इज नॉट एबल टू रिप्रोड्यूस. म्हणजे असं जे प्लांट्स आहेत जे स्टराईल प्लांट असतात ते कधीही रिप्रोड्यूस करत नाही ॲपोगॅमीमध्ये. आता ॲपोस्पोरीच्या बाबतीत बोलूयात आपण. व्हॉट इज ॲपोस्पोरी? हिअर ॲपोस्पोरी इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ काय रे? एम्ब्रिओ नाही, आता फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट. कशापासनं? फ्रॉम स्पोरोफाइट. डिप्लॉइड लिहितो इथे. डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल दॅट इज द ॲपोस्पोरी. नॉर्मली गॅमेटोफाइट हे जे असतं ना, हे गॅमेटोफाइट नेहमी कसं असतं? हॅप्लॉइड असतं.
पण ॲपोस्पोरीने जे गॅमेटोफाइट प्रोड्यूस केलं जाईल ते नेहमी कसं असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. सो हिअर द गॅमेटोफाइट प्रोड्यूस्ड बाय द ॲपोस्पोरी इज ऑलवेज डिप्लॉइड. हिअर गॅमेटोफाइट produced by apospore is always diploid. ओके, हे झालं कशाच्या बाबतीत, ह्या बेसिक टर्म ॲपोगॅमी अँड ॲपोस्पोरी. तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ना सीईटीला किंवा नीटला. काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, एम्ब्रियो प्रोड्युस्ड बाय ॲपोगॅमी इज ऑलवेज काय रे, हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे? एम्ब्रियो प्रोड्युस्ड बाय ॲपोगॅमी इज ऑलवेज हॅप्लॉइड. and the gametophyte produced by apospore is always diploid. Okay, so हा झाला हा टर्म. आता इथे हे जे ॲपोमिक्सिस आहेत ना, ह्या ॲपोमिक्सिसचे परत किती टाइप आहेत, 3 टाइप आहेत. सो हियर वी कॅन डिवाइड ॲपोमिक्सिस इनटू द 3 टाइप. आता हे 3 टाइप कोणते कोणते बघा. सो लेट अस सी द 3 टाइप. सो इथे फर्स्ट टाइप तुम्हाला दिला आहे तो म्हणजे recurrent apomixis. कोणता apomixis? Recurrent apomixis. Second type is nothing but a non-recurrent apomixis. Non-recurrent apomixis. Okay, non-recurrent apomixis. आणि ॲपोमिक्सिसचा अजून एक थर्ड टाइप आहे तो म्हणजे ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. कोणता? ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. सो इथे हे 3 टाइप असणार आहे. कोणते कोणते? देयर आर 3 टाइप ऑफ ॲपोमिक्सिस, रिकरंट ॲपोमिक्सिस, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस अँड ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. Here in recurrent apomixis, embryo sac, a diploid embryo sac directly developed from archosporal cell or nucellus cell, any other nucellus cell. म्हणजे आता इथे होतं काय, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेस आपण मेगास्पोर डेव्हलपमेंट बघितलं होतं. ओके, मेगास्पोरची डेव्हलपमेंट कुठेतरी कशामध्ये होते तर एम्ब्रियो सॅक मध्ये होते, मान्य. पण अरे हे मेगास्पोर कशापासून फॉर्म होतं, मेगास्पोर हे मेगास्पोर मदर सेल पासून तयार होणार आहे. मेगास्पोर मदर सेल पासून तयार होणार आहे. आणि मेगास्पोर मदर सेल्स मध्ये कुठेतरी मियोटिक डिव्हिजन होते. कोणती डिव्हिजन होणार, मियोटिक डिव्हिजन होणार. आणि मियोटिक डिव्हिजन्स नंतर मग हा जो मेगास्पोर असेल हा कसा असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे. आणि मग काय तयार होतं तर हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होते. करेक्ट ना. आता इथे बघा, ही मेगास्पोर मदर सेल जी आहे ना ती कशापासून तयार होते, ती या ठिकाणी आर्चिओस्पोरियल सेल पासून तयार होते. कोणत्या सेल्स पासून? आर्चिओस्पोरियल सेल्स पासून मेगास्पोर मदर सेल होते. मेगास्पोर मदर सेल्स पासून मेगास्पोर तयार होणार. मेगास्पोर पासून एम्ब्रियो सॅक तयार होतं. कधी? नॉर्मल रिप्रोडक्शन्स मध्ये, नॉर्मल सेक्सुअल रिप्रोडक्शन्स मध्ये. पण रिकरंट ॲपोमिक्सिस मध्ये काय होतं, इन रिकरंट ॲपोमिक्सिस this archaeosporial cell which is diploid in nature is directly converted into the embryo sac. So here this embryo sac is not haploid in nature, it is diploid in nature. मग आता जर समजा आर्चिओस्पोरियल सेल्स पासून एम्ब्रियो सॅक तयार होत असेल तर हा एम्ब्रियो सॅक हॅप्लॉइड असेल का? नाही, हा एम्ब्रियो सॅक कसा असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. मग जर एम्ब्रियो सॅकच डिप्लॉइड आहे तर तिथे फर्टिलायझेशनची काही गरज नाही, काही गरज नाही. ओके ना. सो तिथे फर्टिलायझेशन होत नाही, तिथे डायरेक्ट सीड फॉर्म होतं. अशा प्रकारच्या ॲपोमिक्सिसला आपण काय म्हणणार आहे, रिकरंट ॲपोमिक्सिस असं म्हणणार आहे. ओके, मग इथे मी स्टेटमेंट लिहितो. हिअर एम्ब्रियो सॅक कशापासून डेव्हलप होणार आहे, डेव्हलप्स फ्रॉम कोणत्या सेल्स पासून, आर्चिओस्पोरियल सेल और न्यूसेलस सेल.
archosporial cell or other nucellus cell. Okay, so here we can say that this particular embryo is diploid in nature. तयार होणारा एम्ब्रिओ आता कसा असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. आता अजून एक टर्म तुम्हाला दिलीत बघा, ती म्हणजे आय थिंक डिप्लोस्पोरी ही टर्म तुम्हाला तुमच्या बुक मध्ये दिली आहे. आता डिप्लोस्पोरी मध्ये काय होतं, हा जो एम्ब्रिओ सॅक तयार झालेला आहे म्हणजे मेगास्पोर मदर सेल्स डिप्लॉइड आहे. हे मेगास्पोर मदर सेल्स कशामध्ये डेव्हलप होतात, एम्ब्रिओ सॅक मध्ये. आता मेगास्पोर मदर सेल सुद्धा एक प्रकारे डिप्लॉइड आहे, म्हणजे इथे मिओटिक डिव्हिजन होत नाही. रिकरंट अपोमिक्सिस मध्ये मिओटिक डिव्हिजन होणार नाही. ओके, इन डिप्लोस्पोरी मी ही स्टेटमेंट थोडीशी वेगळीशी मेन्शन करणार आहे. इन डिप्लोस्पोरी okay, diplospore is also a kind of recurrent apomixis. In diplospore, megaspore mother cell कशी असणार आहे, diploid. Okay, develops into the embryo sac. Develops into embryo sac. ओके, ठीक आहे. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आय थिंक दॅट इज नथिंग बट द टॅरॅक्झम नावाचं एक प्लांट आहे. ह्या प्लांट्समध्ये डिप्लोस्पोरी प्रेझेंट असणार आहे, म्हणजेच कोणतं, रिकरंट अपोमिक्सिस. सो बेस्ट एक्झाम्पल इज नथिंग बट द टॅरॅक्झम. ह्या टर्म महत्वाच्या आहेत. बहुतेक वेळा असं होतं की आपण छोट्या छोट्या टर्म्स बघत नाही आणि त्याच टर्म्सवर प्रश्न विचारले जातात. वास्तविक तसं जर बघितलं ना, समजून घेतलं तर हे टर्म खूप सोपं आहे. ओके, काय मग एकदा परत रिवाइज करा बरं. रिकरंट अपोमिक्सिस काय, रिकरंट अपोमिक्सिस, एम्ब्रियो सॅक डेव्हलप्स फ्रॉम आर्किओस्पोरियल सेल और अदर न्यूसेलस सेल, दॅट इज द रिकरंट अपोमिक्सिस. ठीक आहे, म्हणजेच काय, एम्ब्रियो सॅक कशापासून तयार होते, आर्किओस्पोरियल सेल किंवा न्यूसेलस सेल. ठीक आहे, पुढची टर्म याच्यात अजून एक बेसिक टाइप आहे, तो म्हणजे डिप्लोस्पोरी. म्हणजे डिप्लोस्पोरी मध्ये काय होतं, मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड इन नेचर डायरेक्टली डेव्हलप इनटू द एम्ब्रियो सेल. ठीक आहे, आणि याचं एक्झाम्पल कोणतं घेतलं, टॅरॅक्झम. नेक्स्ट टर्म कोणती असणार आहे, नॉन रिकरंट अपोमिक्सिस. ओके, आता नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये काय होतं, हिअर एम्ब्रियो सॅक डेव्हलप्ड बाय नॉर्मल मिओटिक डिव्हिजन. एम्ब्रियो सॅक कशी डेव्हलप होते, नॉर्मल मिओटिक डिव्हिजन्स मुळे डेव्हलप होणार. आणि मग आता एम्ब्रियो कसा डेव्हलप होणार, एम्ब्रियो कॅन बी डेव्हलप फ्रॉम डायरेक्टली फ्रॉम द एग सेल. एक तर एग सेल पासून तयार होणार, हॅप्लॉइड असतात, सिनॅप्जिड्स और अँटीपोडल सेल्स. म्हणजे त्या एम्ब्रियो सॅक मध्ये तुम्हाला आठवत आहे 7 सेल्स तिथे प्रेझेंट आहे, 7 सेल्स आर प्रेझेंट. इन दॅट 6 सेल आर हॅप्लॉइड. त्या 6 सेल्स पैकी कोणतीही सेल हॅप्लॉइड, कोणतीही हॅप्लॉइड सेल एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होऊ शकते. अशा प्रकारच्या अपोमिक्सिसला मी काय म्हणणार आहे, नॉन रिकरंट अपोमिक्सिस. म्हणजे याचा अर्थ रिकरंट अपोमिक्सिस मध्ये मिओसिस होत नाही, परंतु नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये आधी मिओसिस होणं गरजेचं आहे. ओके, सो हियर इन नॉन रिकरंट अपोमिक्सिस that particular embryo sac, एक मिनिट हा, रिड्यूस्ड एम्ब्रियो सॅक मेन्शन करतो मी. रिड्यूस्ड एम्ब्रियो सॅक कशापासून डेव्हलप होणार, डेव्हलप्ड फ्रॉम कोणती सेल रे, मी इथे मेन्शन केलं होतं बघा, मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल बाय नॉर्मल मिओटिक डिव्हिजन. नॉर्मल मिओटिक डिव्हिजन. ओके, चला एम्ब्रियो सॅक तर तयार झालाय. मग आता एम्ब्रियो कशापासून तयार होणार, आता हा एम्ब्रियो सॅक पासून, एंटायर एम्ब्रियो सॅक पासून नाही डेव्हलप होणार.
embryo can be developed from egg cell, haploid egg cell, antipodal cell or synergids. So here in non-recurrent apomixis, embryo can develops from कोणत्या 3 सेल सांगितलं मी? हॅप्लॉइड एग सेल, synergids or antipodal cell, म्हणजे जर समजा एम्ब्रियो एग सेल पासून तयार होत असेल, सिनॅर्जिस पासून तयार होणार किंवा अँटीपोडल सेल्स पासून तयार होत असेल, तर अशा प्रकारच्या ॲपोमिक्सिसला तुम्ही काय म्हणणार आहे? नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. मग तुमच्यासाठी आता एक प्रश्न, जर रिकरंट ॲपोमिक्सिसने तयार केलेला एम्ब्रियो हा डिप्लॉइड असतो, तर नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसने तयार केलेला एम्ब्रियो कसा असेल? राईट, हा कसा असणार आहे? हॅप्लॉइड असणार आहे. का? कारण की एग सेल हॅप्लॉइड आहे, सिनॅर्जिड्स पण हॅप्लॉइड आहे आणि अँटीपोडल सेल्स पण कसं असणार आहे? हॅप्लॉइड. दुसरा प्रश्न, जर रिकरंट ॲपोमिक्सिसने तयार केलेला एम्ब्रियो डिप्लॉइड असेल तर तो स्टराईल नसतो. इट हॅव ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस, त्याच्यामध्ये रिप्रोड्यूस होण्याची ॲबिलिटी असते. ओके, पण नॉन रिकरंट ॲपोमिक्सिसने जो एम्ब्रियो तयार केला जातोय तो कसा असणार आहे? इट इज हॅप्लॉइड इन नेचर. अँड इफ एम्ब्रियो इज हॅप्लॉइड इन नेचर देन इट इज स्टराईल. कसं असणार आहे? स्टराईल असणार आहे. हा रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. सो प्लांट प्रोड्युस्ड बाय नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आर जनरली स्टराईल. ह्या टर्म बेसिक आहे, परंतु तुम्हाला याच्यावर नीटला प्रश्न विचारला जातो. काय? परत एकदा स्टेटमेंट आहे का? एम्ब्रियोज दॅट प्रोड्युस्ड बाय नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आर ऑलवेज हॅप्लॉइड, हेन्स दे आर स्टराईल. ते कसे असणार आहे? स्टराईल असणार आहे. इथे तुम्हाला ते स्टेटमेंट मेन्शन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नोट्स लिहिणार त्याच्यामध्ये ते मेन्शन करा. ओके, मी इथे जागा नाही त्यामुळे मी मेन्शन करत नाही, लिहित नाही. काय? परत एकदा मी स्टेटमेंट सांगतो. कोणतं? एम्ब्रियोज दॅट प्रोड्युस्ड फ्रॉम नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आर ऑलवेज हॅप्लॉइड इन नेचर अँड दे आर स्टराईल. ते नेहमी स्टराईल असतात. दे डू नॉट रिप्रोड्यूस. ओके, ॲज अ बेस्ट एक्झाम्पल आहे निकोटिएना. कोणतं? निकोटिएना. तुम्ही तंबाखूचं प्लांट ऐकलेलं असेल. ते जे प्लांट आहे त्या प्लांट्समध्ये मोस्टली नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस कॅरी ऑन केलं जातं. सो द बेस्ट एक्झाम्पल इज द निकोटिएना. ओके, ठीक आहे. झाले 2 टाईप. आता लास्ट टाईप कोणता रे? ॲडव्हान्टिव्ह पॉली एम्ब्रियोन. एकदम सिंपलच आहे. हिअर एम्ब्रियो, डिप्लॉइड एम्ब्रियो इज डेव्हलप्ड फ्रॉम न्यूसेलस सेल और इंटिग्युमेंटल सेल विथ द नॉर्मल झायगोट. म्हणजे आता इथे बघा, इथे ऑलरेडी फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर नॉर्मल झायगोट पण तयार होतो. नॉर्मल झायगोट एकीकडे, पण दुसरे काही न्यूसेलस सेल आहेत ना, ते न्यूसेलस सेल ह्या एंट्री करतात एम्ब्रियो सॅकमध्ये. आणि जेव्हा न्यूसेलस सेल एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करणार, काय? न्यूसेलस सेल एम्ब्रियो सॅकमध्ये जेव्हा एंट्री करणार त्यावेळेस त्या न्यूसेलस सेल्स पासून परत दुसरा एम्ब्रियो तयार होतो. म्हणजे नॉर्मल झायगोट हा असणार. यांच्यामध्ये नॉर्मल झायगोट तयारच होत नाही. इथे तरी नॉर्मल झायगोट तयार होतं. ॲडव्हान्टिव्ह, याला ॲडव्हान्टिव्ह एम्ब्रियोनी म्हटलं तरी चालेल, तुम्ही एम्ब्रियोनी म्हटलं तरी चालेल, किंवा ॲडव्हान्टिव्ह पॉली एम्ब्रियोनी म्हटलं तरी चालेल. ओके, सो हिअर स्टेटमेंट मी एकदा मेन्शन करतो. काय असणार आहे? हिअर एम्ब्रियो डेव्हलप फ्रॉम, कशापासून डेव्हलप होणार आहे एम्ब्रियो? एम्ब्रियो डेव्हलप फ्रॉम न्यूसेलर सेल और
इंटिग्युमेंटल सेल, इंटिग्युमेंट सेल विथ नॉर्मल झायगोट. ओके, सो म्हणजे इथे हा जो झायगोट तयार होणार आहे, हा जो झायगोट तयार झालेला आहे, हा सेक्स्युअल रिप्रोडक्शन्सने तयार झालेला आहे. आणि उरलेला हा जो एम्ब्रिओ असेल, हा एम्ब्रिओ ऍपोमिक्सिसने तयार झालेला आहे. ओके, म्हणजे इथे ऍपोमिक्सिस तुम्हाला दिसेल, पण दुसरीकडे सेक्स्युअल रिप्रोडक्शन्स पण आहे. अशा प्रकारचं जे ऍपोमिक्सिस आहे त्याला काय म्हणायचं, ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी और ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सायट्रस आहे, किंवा मग मँगो प्लांट आहे. हे याचे एक्झाम्पल असतील ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी. सो द एक्झाम्पल्स आर सायट्रस, मँगो, एक्सेट्रा. ओके, दॅट इज अबाउट द ऍपोमिक्सिस. या पद्धतीने आज आपण इथे वास्तविक तसं जर बघितलं तर तुम्ही म्हणाल सर खूप छोटीशी टर्म आहे, पण आता आपल्याला मी काय केलंय ती टोटल म्हणजे पूर्णपणे एलॅबोरेट केलेली आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन प्रॉपरली कॅरी ऑन केलं जाईल. ओके, मी एकदा या ठिकाणी काय करतो, रिवाइज करतो. काय आहे, व्हॉट इज ऍपोमिक्सिस? फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज ऍपोमिक्सिस. नेक्स्ट, embryo present in ovule and the ovule develops into the seed. So here formation of seed without fertilization is also called as a apomixis, and such a seed is called as a apomictic seed. राइट. सो आता ऍपोमिक्सिस मध्ये परत ऍपोगॅमी आणि ऍपोस्पोरी हे पण बघितलेलं आहे. याही दोन टर्म बघा. त्यानंतर ऍपोमिक्सिस किती टाइप मध्ये डिवाइड केले, 3. रिकरंट ऍपोमिक्सिस, नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस आणि ऍडव्हेंटिव्ह ऍपोमिक्सिस. याच्या डेफिनेशन्स लक्षात असू द्यात आणि त्याचबरोबर याचे एक्झाम्पल्स पण लक्षात असू द्यात, नीटला तुम्हाला उपयोगाला येतील. या ठिकाणी आपण इथे थांबूयात. पुढचा जो टॉपिक आहे मी पुढच्या लेक्चरला घेतोय. ओके.